हॅपी मदर्स डे. हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर कसे आहेत सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप आनंदाचा व एकदम छान जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आज आहे मदर्स डे आणि मदर्स डे निमित्त माझ्या मुलांनी माझ्यासाठी छान असं गिफ्ट मला मगाशी दिलं. तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर खूप सुंदर असं त्यांनी त्यांच्या हातांनी ते बनवलं आहे आणि याची मला कल्पनाही नव्हती. तर त्यांनी अचानक मला ते आणून दिलं तेव्हा मला कळलं की आज मदर्स डे आहे. तर ते तुम्हाला मी दाखवते. खूप छान आहे. आणि हा आहे आमचा निहार, माझ्या भावाचा छोटा मुलगा. तोही आज मदर्स डे निमित्त आज तुला भेटायला आलेला आहे ना निहार? इथं सर्वजण बसलेत. आता मी तुम्हाला गिफ्ट दाखवते. आर्यन दाखव. त्यांनी मला मगाशीच दिलं परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा त्याला गिफ्ट पाहण्यासाठी तो घेऊन आलाय. आणि खूप सुंदर असं गिफ्ट बनवले त्यांनी आणि त्याचं ते हार्ट मला खूप आवडलेलं आहे. सुंदर असं गुलाबाचं फूल आणि त्यांनी खूप सुंदर असं आतमध्ये पण छान लिहिलंय की हॅपी मदर्स डे मम्मी म्हणून. ते तुम्हाला आता उलट दिसतंय परंतु खूप सुंदर असं त्यांनी ग्रीटिंग केलंय. आणि पाठी पण लिहिलंय त्यांनी. तर त्यांनी लिहिलंय आज हॅपी मदर्स डेच्या निमित्त माझ्या लाडक्या मम्मीला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर लिहिलंय त्यांनी आणि ते मला पाहून खूप आश्चर्य वाटलं की आपल्या मुलांना माहीत असतं की आज मदर्स डे आहे आणि मम्मीसाठी काहीतरी करावं. तर हे त्याचं छोटंसं गिफ्ट पाहून मला खूप भारी वाटलं आणि ते गिफ्ट माझ्यासाठी खूप मोठं आहे. तर चला दुसरं गिफ्ट दाखवते तुम्हाला. तर हे आहे आपलं दुसरं गिफ्ट. हे माझ्या श्रावणीने माझ्यासाठी बनवलं आहे. तर हे पण खूप सुंदर आहे. तर तुम्हाला मी म्हटलंच होतं ती क्राफ्ट खूप सुंदर बनवते. तर ही फुलंही किती सुंदर आहेत. तिने ती हाताने बनवलेत. एकदम छान बनवलं आहे तिने पण. तर रात्री दोघांचं चाललं होतं हे काम परंतु त्यांनी दरवाजा बंद करून हे काम केलेलं आहे त्यामुळे मला काही माहिती नव्हतं. मला म्हणजे असं वाटलं की ती खेळतात ते काहीतरी लपाछपी वगैरे म्हणून मी काही लक्ष दिलं नाही. परंतु आज सकाळी मला समजलं की त्यांनी माझ्यासाठी हे गिफ्ट बनवण्यासाठी दरवाजा बंद करून आज त्यांचं हे काम चालू होतं. तर एकदम छान असं माझ्या मुलांनी मला सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे. मीटिंगवर खूप सुंदर असं लिहिलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवते. तर तिने लिहिलंय हॅपी मदर्स डे मम्मी, यू आर माय बेस्ट मदर इन द वर्ल्ड. आय विश नेक्स्ट इन्फिनाइट टाईम यू आर माय मम्मी. यू लुक लाईक दीज फ्लावर्स. आणि फ्लावरचं चिन्ह पुढं तिने म्हणजे फ्लावर्स काढले. तर या फ्लावर्सप्रमाणेच म्हणजे छान असं तिने ते लिहिलंय. तर खूप सुंदर असं मला हे ग्रीटिंग दिलेलं आहे. ते मी एकदम छान असं जपून ठेवणार आहे. तर मला तर खूप आवडलं आहे हे ग्रीटिंग दोघांचं सुद्धा. तर नाही छान आले दोन्ही पण छान आहे. आर्यनचं पण छान आहे. आर्यनचं पण खूप सुंदर आहे. हार्ट बघा मस्त केलंय त्यांनी त्याच्या हातांनी बनवले तेच खूप झालं. शिजुका. तर शिजुकाला आत्ताच आमच्या आंघोळ घातली आहे. हां हे एक गिफ्ट राहिलं आहे. तर हे सुंदर असं क्राफ्ट माझ्या श्रावणीने माझ्यासाठी बनवलं आहे आणि खूप छान आहे. याला पाठीमागून असं लवचिंगम आहे. तर हे असं चिकटून बसतं फ्रीजला वगैरे आपण लावलं ना तर ते चिकटतं. तर तिने मला मगाशी ते दाखवलं तर ते राहिलं होतं म्हणून तेही मी आता तुम्हाला दाखवते. तर चला. हे माझ्या ताईने बनवलं आहे माझ्या मम्मीसाठी कारण की आज आहे हॅपी मदर्स डे आणि याला मागं लवचिंगम लावलेला आहे आणि आता हे फ्रीजला चिटकून दाखवतो. किती छान आहे बघ. तर किती सुंदर दिसते फ्रीजवर तुम्ही पाहू शकता. आणि तिची ड्रॉइंग छान आहे. तर खूप छान छान क्राफ्ट ती अशीच बनवत असते. आणि इकडे बघा आमची शिजुका तिची आत्ताच आंघोळ झाली आहे. एकदम बारक्या बाळासारखी करते ती.
आणि हे ड्रॉइंग आर्यनने काढलं आहे. ते दुसरं कुठे पिकाचू दाखव. आणि हे तर बघा किती सुंदर ड्रॉइंग काढलं आहे. तर आर्यनची ड्रॉइंग पण खूप सुंदर आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आर्यनचं आणि श्रावणीचं असं ड्रॉइंग वगैरे काही ना काही चाललेलं असतं आणि खूप सुंदर सुंदर ती ड्रॉइंग करतात दोघं पण. तर खूप छान करतात ते. तर हे खूप सारं गिफ्ट मला आज भेटलेलं आहे. तर आता मी जाणार आहे केळवणचं सामान आणण्यासाठी, कारण आज आहे आमच्या इथे केळवण. तर माझ्या चुलत भावाचं लग्न आहे, त्याच्यासाठी त्यांना आज मी जेवायला बोलवले. तर त्याचीही तयारी मला करायची आहे. तर त्यासाठी मी निघाले आहे. तर चला पुन्हा आल्यावर भेटूया आपण. तर आत्ताच मी बाहेरून आले आहे आणि भरपूर सारं सामान मी आत्ता घेऊन आले आहे. तर आता मला केळवणासाठी स्वयंपाक करायचा आहे, तो मी आधी करून घेते आणि मग बाकीचं आवरायचं आहे ते पण आवरून घेते. तर चला तुम्हाला दाखवते आत्ता मी काय आणलं ते. तर आज जेवायला आल्यावर मी त्यांच्यासाठी पोशाख आणलेला आहे. तर तो मी आजच देणार आहे. आणि या पिशवीमध्ये फुले आणली आहे, कारण केळवणाचं डेकोरेशन करायचं आहे. तर मुलींना आज छान डेकोरेशन करायला लावणार आहे. तर ही फुले मी येताना घेऊन आले, कारण मग छान असं फुलांचं डेकोरेशन त्या करतील. आणि आज मी स्वयंपाकामध्ये भाजीला थोडंसं पुलाव भात वगैरे करणार आहे, तर ते पण घेऊन आले. आणि आमरसासाठी हे छान असे हापूस आंबे आणलेले आहेत. तर त्याचा मी आज आमरस करणार आहे. तर आमरस करून ठेवणार आहे पहिल्यांदा, म्हणजे तो फ्रीजमध्ये थंड होईल आणि मग इकडे माझा बाकीचा स्वयंपाकही होईल. तर मी आल्या इथे कुकर लावला. तर कुकरला मी आज छोले लावले होते शिजवण्यासाठी, कारण म्हटलं तोपर्यंत छोले शिजून होईल. आणि बटाटा पण करणार होते, तर बटाटा पण मला मग लावायचा होता. तर म्हटलं छोले शिजल्यानंतर मग त्याच कुकरमध्ये बटाटा लावायचा. तर तोपर्यंत छोलेच्या भाजीसाठी लागणारं वाटण मी इथे काढून घेत होते. तर छोलेच्या भाजीला मी थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हेच वाटण घालते. पण छान होती ही छोलेची भाजी. आमच्या इथे अशीच भाजी केलेली आवडते. आणि त्यामध्ये मग आपण घरी बेसिक मसाले वापरतो. तर ते बेसिक मसाले घालून मस्त अशी ही छोलेची भाजी तयार होते. त्यानंतर हे आंबे घेतले धुण्यासाठी, कारण कोणतेही फळं बाहेरून आणल्यानंतर पहिल्यांदा धुवून ठेवते मी. आणि मग थोडं वेळ म्हटलं भिजत घालून ठेवावं, कारण बाहेर ऊन इतकं आहे की ते आंबेसुद्धा गरम झाले होते. तर मग मस्तपैकी छान असे धुवून घेतले आणि त्यामध्ये पाणी भरले व थोड्या वेळासाठी ते थंड होण्यासाठी असेच पाण्यात ठेवून दिले. तर थोड्याच वेळात मग मस्त असा आमरस करायला घेतला मी. आणि मग छानपैकी पहिल्यांदा आमरस करून ठेवला. तर इथे मी आमरस केला आणि फ्रीजमध्ये म्हटलं तोपर्यंत थंड होईल, कारण इकडे स्वयंपाक होईपर्यंत लाईट वगैरे सारखी जाते. तर आमची तर भरपूर असा लाईटीचा प्रॉब्लेम असतो. तर त्यामुळे मी मग तो फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिला. आणि इथे मी छोलेची भाजी करायला घेतली. तर त्यासाठी मी थोडासा कांदा चिरून घेतला आणि वाटण तर मी वाटलंच होतं, तर तेही वाटण घालून घेतलं. आणि मग त्यामध्ये आपले बेसिक मसाले वापरून छानपैकी त्यामध्ये छोले घालून घेतलं. मग पुलाव भातासाठी सुद्धा मी तयारी करून ठेवली होती. तर तुम्हाला दिसतच असेल इथे मी कांदा वगैरे चिरून घेतला होता आणि टोमॅटोही चिरून घेतले होते. काजू वगैरे तेही बाहेर सर्व काढून ठेवले होते आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा केली होती. तर अशी भरपूर सारी तयारी माझी मी करून ठेवली होती. कारण तयारी केली ना तर मग पटपट सर्व होतं आणि मग टाईम जास्त लागत नाही आपल्याला बाकी सर्व भाज्या वगैरे करायला. मस्त अशी छोलेची भाजी केलेली आहे. आणि इथे पुलावसाठी राईस भिजत घातला आहे. इथे बटाटे सोलून घेतले आहेत. आणि बटाट्यासाठी टोमॅटो, मिरची आणि इथे कांदा चिरून घेतलेला आहे.
तर आमरसही बनवून झालेला आहे, तर तो थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. तर आता मला अजून बटाटा बनवायचा आहे आणि सर्व झालेलं आहे, फक्त आता चपात्या राहिल्या आहेत. तर पुलाव भात आणि चपात्या करायच्या बाकी आहेत, तर आता ते करून घेते. तर इथे मी बटाटा छानपैकी शिजवून ठेवला होता. मग तो थंड झाल्यावर त्याचे साल काढून घेतले आणि मस्तपैकी तो चिरून घेतला. कारण बटाट्यासाठी मी आलं लसणाची पेस्ट ही करून ठेवली होती. तर आलं लसूण कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची हे वाटण मी या बटाट्यासाठी वापरणार आहे. तर कढईमध्ये थोडं तेल घालून जिरी मोहरी व कढीपत्त्याची फोडणी देणार त्याला आणि नंतर आलं लसणाची पेस्ट घालून मग त्यामध्ये हा बटाटा घालून घेणार. तर अशी एकदम साधी सोपी रेसिपी वापरून मी हा बटाटा केला आहे. तर एकदम छान असा बटाटा लागतो हा, कारण त्यामध्ये मी कांदा वगैरे असं काही घालत नाही. तर इथे मी छोलेची भाजी केली होती, तीही खूप सुंदर अशी झाली होती. तर तुम्ही पाहू शकता भरपूर सारी त्याच्यावर तरी पण होती. तर त्यानंतर मग इथे मुलींची रांगोळी काढायचं काम चालू होतं. तर त्यांनी छान अशी इथे वेलकमची रांगोळी काढली होती. छान असं वेलकम लिहिलं होतं आणि त्यानंतर त्या इकडं डेकोरेशन करण्यासाठी बसल्या होत्या. तर हे केळवण्यासाठी लागणारं डेकोरेशन त्यांचं चाललं होतं. तर मी फुले आणली होती, तर त्या फुलांचं छान असं त्यांनी डेकोरेशन केलं. तर एकदम साधं सोपं असं डेकोरेशन त्यांनी केलं. तर आता माझा संपूर्ण स्वयंपाक तयार आहे. तर इथे चपाती बनवून झाल्यात आणि इथे मस्त असा पुलाव भात पण बनवला आहे. तर आता पाहुणे येतीलच, तोपर्यंत मी माझं बाकीचं आवरून घेते. खेळ तर अशा प्रकारे मस्तपैकी सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि मग ते निघाले, कारण दुसरीकडे पण त्यांना जेवणासाठी जायचे होते. तर असा पूर्ण दिवस हा एकदम छान गेला. तर माणसे आलेली खपतात परंतु गेलेली खपत नाही, असं काहीचं होतं. तर चला मैत्रिणींनो, असा होता माझा आजचा दिवस. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.